हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे सोमवार आणि आता वाजलेले आहेत 10:15 आणि आम्ही निघणार आहोत एक तासाभरात मुंबईला जायला. आणि ह्या वेळेला सरप्राईज हे आहे मम्मीला. सरप्राईज म्हणजे आधी मी जेव्हा मुंबईवरून गावाकडे येणार होते तेव्हा मम्मीला म्हटलेलं की एक 4-5 दिवस ये तू माझ्याकडे दिवाळीच्या अगोदर. नंतर आणि परत दिवाळीनंतर थंडी पडते आणि परत सगळ्या गोष्टी. मग हां ठीक आहे म्हटलेली येतो. आणि तिला मग त्याच वेळी सांगितलं की विमानाने यायचं आहे आपण येताना परत. मग आम्ही तेव्हाच तिकीट बुक करून ठेवली होती. तर आज आम्ही परत चालू आहे. 1:30 वाजताचं टायमिंग आहे डिपार्चरचं. 2:30 वाजेपर्यंत जाऊन पोहोचू. बघू जर टायमात असेल तर. मागच्या वेळीसुद्धा मी जेव्हा गेले होते तेव्हा 1 तास लेट होतं. आता मी जेव्हा मुंबईवर आले तेव्हा बरोबर टायमावरती होतं. आणि खूप जण विचारतात, मी कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं की किती तिकीट असतं. तर 1 महिनाभर मी आधी बुक केलं तर ते 2,500च्या आसपास होतं. आणि जर तुम्ही इमर्जन्सीमध्ये बुक कराल 7-8 दिवस 4-5 दिवस तर ते 6-7 हजारपर्यंत जातं. आणि अर्ध्या तासात म्हणजे अगदी 35 ते 40 मिनिटामध्ये येऊन पोहोचतो. तर एक खूप आधी बुक केलं तर ते खूप फायद्यात पडतं. कारण तसं आहे, आम्ही जेव्हा येतो गावाकडे तेव्हा आम्हाला नाही म्हटलं तरी पर पर्सन 2 ते 2,500 हजारपर्यंत जातंच. म्हणजे कोल्हापूरपर्यंतच तिकीट 1700-1800पर्यंत येतं. तिथून परत गावाकडे. त्यापेक्षा हे बरं पडतं. त्यातल्या जर दूरचा प्रवास असेल तर जवळच्या प्रवासाला मला काय वाटत नाही की एवढं हे आहे. आणि तसं जर आम्ही ट्रॅव्हल्सने गेलो तर आम्हाला पूर्ण 12 तास लागतात. आणि तिथून परत आणि वेगळं जे असतं ते फेअर जे असतं ते एक वेगळं लागते. त्यामुळे हे कन्व्हिनियंट आहे सध्या तरी. जर लवकरच यायचं असेल आणि एक त्रास पण वाचतोय मेन. तर मला जेव्हा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आलं तेव्हा सचिन म्हटलं की आपण 1 महिनाभर आधी बुक केलं तर आपल्याला फायद्याचं आहे. तर मग तसं जर यायचं असेल तर मग ठीकच आहे. मग हे असं फेअर्स आहेत ते. मग जर तुम्ही असं असाल मुंबईत आणि तुम्हाला यायचं असेल गावी इकडे मग आमच्या भागाकडे असाल तर 1 महिनाभर आधी करा. म्हणजे 21 ते 30 दिवस आधी. तर तुम्हाला ते फायद्याचं ठरेल. आणि 30 मिनिटात म्हणजे बघता बघता एखादं सिरियल बघत तुम्ही आलात, तुम्ही आपल्या गावाकडे येऊन पोहोचता. आणि स्टार एअरलाईनचं हे भारी वाटलं मला. मी काल एक सरफिरा मूवी बघितला तर डेक्कन एअरलाईन्सचं त्यांनी ते सांगितलं होतं की अगदी सामान्य माणसाला सुद्धा असं जवळच्या जवळ फ्लाईट्स नसायच्या ना. आणि ते नंतर छोटं एअरक्राफ्ट ह्या सगळ्या गोष्टीचा तो मूवी छान वाटला. तुम्ही सुद्धा बघा नक्की. आणि आता राजश्रीने केलेले आलू पराठे. मी काल तिला म्हटलं की मला तुझ्या हातचे आलू पराठे खायचे आहेत. तर मग ते थोडेसे खाणार आता आणि निघणार. तुमचा बर्थडे आहे ना. उद्या परत पाठवतो. ती बघ आरवकडेच जा दादाकडे. चला चला मम्माला सांग. मम्माला टाटा कर. टाटा कर मम्माला. जाऊया सरळ तयार आहे ती. तर रिक्षावालाच असणार. माझी मायाकडे आलो म्हणा 2 मिनिटात. टाटा. या तुम्ही पण विमानानं उड्डाण करू. पुढच्या रिक्षात मला कोण कोण बसणार आहे? तुम्ही एकटेच मागे बसणार? हां मग आम्ही हे नको. चल रे आत बस. आरो मध्ये बसतो. आईच्या आणि माझ्या. आरो बाहेर आहे बाळ. आईच्या आणि माझ्या मध्ये बसतो. जा बस. पिल्ल्या शोना बाय बाय. ए ढुम्या बाय करा. बाय करा गुज्जुड. हा ओ मम्मी आलेली. मम्मी कसं वाटतंय तुला एअरपोर्ट पहिल्यांदा बघून? वाटतच मागच्या वेळेला तुम्हाला महाराजांच्या दरबाराचं चित्र दाखवलं होतं. राज्य दरबार मस्त इथे आहे. मला फार म्हणजे फार आवडतं इथे. आता मम्मी आम्ही सगळे सिक्युरिटी चेक करून आलेलो आहोत. आणि सचिन आणि आरव पाणी आणायला गेले. आता इंडिगोचे लागले. स्टार एअरलाईन अजून लागायचे आहे. आता 12:30 वाजले. अजून वेळ आहे. बघू किती वेळ लागते. ह्या वेळेला लवकर होईल बरं होईल. मागच्या वेळेला 1 तास उशिरा होती फ्लाईट. मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ह्यावेळी शिफ्ट लवकर होईल असं वाटतंय.
खाली उतर मम्मी उतर देतो. अरे हे बाई पकड सरळ चल. चल मागे. फायनली मम्मीचा पहिला विमान प्रवास जो आहे तो सुरू झाला. मला तर खूप थकवा आला होता. मी विचार गेल्या गेल्या मी गप्प झोपेन 40 मिनिटांसाठी. मी मम्मीकडे बघितलं, तिने स्टार्ट केलं. जसं रनवेवरून विमान धावू लागलं तसं तिचा मोबाईल ऑन झाला आणि ती कंटिन्युअसली सगळे शूट घेत होती. मी त्या प्रवासात जितके वेळा मम्मीकडे पाहिलं तितके वेळा तिच्या हातात मला मोबाईल सुरूच होता. आरवला नेहमी टेक ऑफ करताना भीती वाटते आणि मला इतकं आता म्हणजे पहिल्यांदा कान गच्च व्हायचे, पण आता एवढं काय वाटत नाही. पण ह्यावेळी प्रवासात खरंच खूप कंटाळा आला. 35-40 मिनटाचा प्रवास असतो, पण ह्यावेळेला रनवे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे मुंबईकडून आम्हाला 30-35 मिनटं हवेतच राहावं लागलं. पण आजचं दृश्य खूप छान होतं. मागच्या वेळेला पावसाळी वातावरण असल्यामुळे इतकं काही क्लिअर वाटत नव्हतं. ह्यावेळी निळशार आकाश, ते छान छान पांढरे शुभ्र ढग आणि अधूनमधून खालचा दिसणारा नजारा, ह्यामध्ये खूप मस्त वाटत होतं. म्हटल्यावर मीही टिपूयात म्हटलं, पण मी अशीच साईडला वळून बघितले की हा मम्मीचा मोबाईल ऑनच होता आणि जेवढा वेळ मी तिच्याकडे बघितलं तेवढा वेळ ती खिडकीतून बाहेरच बघत होती. आणि नंतर तिने मला सांगितलं की तिलाही खूप झोप आली होती, पण तिला सगळं बघायचं होतं. परत कधी बसेन काय माहीत असं तिचं म्हणणं सुरू होतं. म्हटलं ठीक आहे. विंडोकडची सीट मिळालेली होती. आम्ही तिघांचं अगोदर बुकिंग होतं आणि त्याच्यानंतर तिचं 2 दिवसांनी तिचं बुकिंग केलं होतं. त्याच्यामुळे तिची सीट वेगळी होती, पण तिला विंडो सीट आम्ही करून दिली. म्हटलं की ठीक आहे की विमान प्रवासात विंडो सीट मिळणाऱ्यांना भरपूर एन्जॉय करता येतं. आणि मी आरवसोबत असले की आरवला विंडो सीट हवी असते. मम्मीला मध्येच विचारलं कसं वाटतंय गं, मस्त वाटते, छान दिसते का म्हणायला लागले. किती उंचावर आहे आम्ही, कसलं भारी दिसते म्हणायला लागले. म्हटलं ठीक आहे, एन्जॉय करू देत. आणि त्याच्यानंतर ही अशी शांत पण झाली होती मध्येच अचानक. मी म्हटलं हिच्याने डोक्यात काही चालू आहे की काय परत. आत्ता सकाळी मी हे व्हॉईस ओव्हर करते तेव्हा सकाळी तिनं अचानकच पप्पांची आठवण काढली होती की पप्पा पण असते तर दोघं मिळून आलो असतो, पण असं मी म्हटलं राहू देत, आता सोडून दे. हा डोंगर रांगा आणि हे दृश्य मला खूप आवडतं. जेव्हाही विमान प्रवासात असते तेव्हा मी हे कॅमेऱ्यामध्ये कैद करतेच. इतकं भारी वाटतं बघितल्यानंतर की चला देवाने मला एवढा चांगला आशीर्वाद दिला आहे की मी ह्याही गोष्टी अनुभव घेऊ शकते. देवाचे खूप खूप आभार आहेत. मध्येच मला पांढऱ्या शुभ्र ढगामध्ये ही काळी अशी रेष दिसली. मलाही कुतूहल वाटलं की हे नेमकं काय आहे, ढगच असणार आहेत. पण तरीही म्हटलं कॅमेरा झूम करून बघूया. त्यानंतर कॅमेरा झूम करून बघितला, पांढरे शुभ्र ढग दाटीवाटीनं भरलेले आणि मध्ये अशी काळी एक डार्क निळी किंवा काळी अशी रेष होती. आरवला म्हटलं आरव ते बघ. आरव म्हणतो आहे मम्मी हे काहीतरी UFO टाईपमध्ये असेल बहुतेक असं वाटतंय मला. त्याचं वेगळंच सुरू असतं, काही ना काहीतरी दुसऱ्याच गोष्टी, दुसऱ्याच जगामध्ये तो जाऊन पोहोचलेला असतो. मध्येच म्हणतो मम्मी ह्या ढगांवरतीच विमान थांबलं तर आपण कसं जाणार, हे ढगच आडवे आले तर आपण कसं करणार मम्मी, आणि अचानकच पाऊस सुरू झाला तर कसं करणार, असे 1000 प्रश्न तो विचारत असतो, शांत बसत नाही. तेव्हाच माझं मम्मीकडे परत लक्ष गेलं. मम्मी खिडकीतून बाहेरच बघत राहणार. मध्येच ती मला विचारेल ही खिडकी उघडते काय गं. घरी आल्यावर म्हणते धनू मी ती खिडकी उघडणार. मुंबई एअरपोर्ट, हे मोठं एअरपोर्ट सगळ्यात. बेल्ट नंबर 2 वरती चला. वाटलं उडून मला कंटाळा आला. हां पहिला अनुभव विमानातला. चला येऊन 1 तासभर झाला. पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे मुंबईमध्ये आणि वातावरण थोडं ढगाळ आहे, थोडं पावसाळी आहे. आता वाजलेले आहेत जवळजवळ 7. आता फ्रेश होतो आम्ही आणि आज पॅराशूट ॲडव्हान्सची चंपी करूंगी, बालुंकी मम्मीकडून जरा करून घेते. विचार करते आता ट्रीटमेंट करू की नको, कारण थोडेसे का ट्रीटमेंट केलं तर काय होतं, ट्रीटमेंट म्हणजे ती याची होती पूर्ण थोडेफार वेगन ट्रीटमेंट होते ती. जास्त केमिकल्स म्हणजे प्रत्येक गोष्टीत केमिकल आहेत, टूथपेस्टपासून सगळ्यामध्ये थोडे ना थोडे. पण त्या ह्याच्यामध्ये जे जास्त प्रॉब्लेमॅटिक ठरणार नाही, म्हणजे काही काही ह्याच्यामध्ये अमोनिया असतं, हार्श केमिकल्स असतं, सल्फेट असतं, तर तसं नसतं. मला ती सूट झाली होती. जवळजवळ 6 महिने झाले. मी मार्च एंडिंगला केली होती. मग आता करू की नको, कारण केले तर केस एकदम असे चपटे होतात, म्हणजे ते फ्रिझी होत नाहीत, फुलत नाहीत. फुलले की केस आपण जाड आहेत असं म्हणतो. आता म्हणजे थोडेसे ते फुलत आहेत.
बिझी होत नाही आहेत, पण आहे अजूनही ट्रीटमेंट, ते मग विचार करते करायची की नाही करायची की नाही. तर बघू, नंतर अजून काही विचार केलेला नाही आहे. पण आता जरा चंपी करून घेते केसांना, म्हणजे थोडीशी शांत झोप लागेल. कारण काल पण प्रवास, आज पण प्रवास, दगदग. तर मग आता अजून बॅग अनपॅक करायच्या आहेत, पूर्ण बॅग सगळ्या, तर त्या बघूयात. आणि टाक कपडे मशीनवर सगळे. घरी आल्यानंतर ॲज युजल आरवला एक पार्टनर मिळाला कॅरम खेळायला. मम्मीला घेऊन तो बसला. मी आल्यानंतर अगोदर जे सगळं काम आहे ते आवरली. बॅग अनपॅक मी नेहमी करते प्रवासातून आल्यानंतर, शांत बसत नाही. घर पूर्ण आवरते. आंघोळ झाली की मग शांत निवांत बसायला बरं वाटतं. डोक्यावर काम ठेवून अजिबात बसायला मला व्यवस्थित वाटत नाही. जेवण वगैरे करून घेतलं आम्ही. त्यानंतर मम्मीला जसं मी म्हटलं की पॅराशूट ऑइलचे चंपी करो. 15 दिवसातून एकदा मी ऑइलिंग करते केसांना, दररोज नाही. जसं मी खूपदा शेअर पण केलेलं आहे. आणि प्रवासातून जेव्हा आपण जातो, बाहेर गावामध्ये जातो, दुसऱ्या ठिकाणी जातो, तेव्हा एकतर आपण जिथे राहतो तिथल्या पाण्याची सवय झालेली असते आणि बाहेरगावी जाऊन येतो तेव्हा त्या पाण्याची सवय इतकी नसते. त्यामुळे केस राठ होणं, रुक्ष होणं, फ्रिझी होणं ह्या गोष्टी होतात. त्यामुळे खोबरेल तेलापेक्षा बेस्ट ऑप्शन असू शकत नाही. त्यामुळे हे ऑइल मी लावलेलं आहे. बाकी काही ऑइल पण मी सजेस्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी जे बदामाचं तेल आहे तेही कधी लावते. कधी 2-3 तेल मिक्स करूनसुद्धा लावते. लसूण वगैरे अशा खूप काही गोष्टी करते कधी. मम्मीचं सुरू होतं, राजीनं केस कट केली बघ, किती छान झालेली गं मध्ये, आणि आता अचानक अशी पातळ झाली तिचे केस, आणि तू बघ जरा केसांची काळजी घे, अजून छान होऊ देत केस, कट करू नकोस. पप्पांना एकदा म्हटलेलं मी आठवतं, जेव्हा फ्रिक्वेन्सी नव्हती इकडे विमानाची मुंबईला, तेव्हा म्हटलं की पप्पा विमानाने घेऊन जाते चला तुम्हाला. नाही म्हणायला लागले, आता कुठं मी असं तसं तिकडे, नको जा तू. 2-3 वेळा म्हणूनही झालं की चला 2 दिवसासाठी का असं ना बघून तरी या चला घर, कारण इकडचं घर त्यांनी बघितलं नव्हतं. पण शेवटी ते नाहीच झालं. आणि आता असं कधी वाटतं की अशी फ्रिक्वेन्सी तेव्हा असती तर कदाचित ती गोष्ट झाली असती की आत्ता जसं मी करते सगळ्या गोष्टी, तर त्यावेळेला मी जबरदस्तीनं का होईना एकदा तरी त्यांना इकडे आणून दाखवलं असतं. पण ठीक आहे, जसं श्रीकृष्णाने म्हटले, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, भविष्यकाळ आपण पाहिलेलं नाही, त्यामुळे त्याविषयी भविष्य आपण सांगूच शकत नाही. जे काय आहे ते वर्तमान काळात आहे. माणसं जी आत्ता आहे त्यांना जपायला शिका. नंतर कुणी कुठल्या गोष्टी सांगितल्याने नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आत्ता जे आहे त्या गोष्टींचा चांगला अनुभव घ्या. आणि देवाने मला इतकी ताकद दिली आणि अजूनही देऊ देत की माझी जी जवळची माणसं आहेत ती नेहमी माझ्यामुळे खुश राहू देत. आणि मला बघणारे जे तुम्ही व्ह्युअर्स आहात तर त्यांनासुद्धा एक चांगली पॉझिटिव्हिटी माझ्याकडून मिळू देत.